रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन तुम्ही लिटरली हवेत उडत आहात. तुमच्या आजूबाजूला काहीच जाणवत नाहीये, कारण तुम्ही ऑब्व्हियसली ढगामध्ये आहात. तुम्हाला कुठल्याच प्रकारची गडबड गचमच ऐकू येत नाहीये. एक प्रकारची शांतता तुमच्या मनामध्ये आणि आसपास पसरली आहे. तुमच्या मनातून एक संथ असं छान म्युझिक ऐकू येत आहे आणि त्या क्षणी तुम्ही या जगातले आत्तापर्यंत सर्वात पीसफुल महसूस करत आहात. आज आपण एन्जॉय करणार आहोत वॉटर स्पोर्ट्स. गोव्यामध्ये गेलात किंवा कुठल्याही समुद्र किनाऱ्यावर गेलात जो थोडासा असा वर्दळीचा आहे, तिथे तुम्हाला एक गोष्ट हमखास बघायला मिळते. ती म्हणजे काही लोक येतात, तुम्हाला विचारतात की काय फ्रेंड्स का ग्रुप है क्या, या फॅमिली है क्या, वॉटर स्पोर्ट्स करना है क्या. मग तेव्हा तुम्ही तुमचा एक निर्णय घेता. आता मी आणि माझे मित्र जेव्हा केव्हा समुद्रकिनारी जातो तेव्हा आम्हाला वॉटर स्पोर्ट्सबद्दल विचारणं झाल्यानंतर आमचं नाही हे उत्तर येऊच शकत नाही. कारण मित्रांनो, तुम्ही जेव्हा या गोष्टीचा आनंद घेताल ना, त्यानंतर तो आनंद नाकारणं म्हणजे ते जमणारच नाही तुम्हाला. सगळ्यात बेसिक सांगतो, तिथे तुम्हाला फील येतो की हो तुमच्याकडनं खूप जास्त पैसे घेतले गेलेत वगैरे, सगळं काही मान्य आहे. पण तो जो आनंद आहे ना, तो पण वर्थ इट असतो यार. म्हणजे ठीक आहे, फार तिथे काही बाचाबाची करून अर्थ नसतो. बार्गेनिंग करावी, पण अतिही करू नये की तुम्ही कॅन्सल वगैरे केलात प्रोग्राम, असं मला काय पटत नाही ते. सो आम्ही एका रिझनेबल रेटमध्ये आधीच मांडवली करून घेतली की आम्ही 4 जण आहोत. सो आमचे एवढे होतील, काय जे होतील ते. गोव्यामध्ये आम्ही बागा बीचवर ह्या सगळ्या गोष्टी करत होतो. ओके, सो जेव्हा आम्हाला सांगितलं त्यांनी की 4 राईड्स याच्यामध्ये टोटल असणार आहेत, तेव्हा आम्ही आनंदलो. कारण समुद्रामध्ये दुपारच्या टळटळीत उन्हात छान वॉटर स्पोर्ट्सचा आनंद आम्हाला घ्यायचा होता. सगळ्यात पहिली राईड त्याच्यामध्ये होती एक, आता मी वर्णनच करून सांगतो तुम्हाला, एक असं आपण पालथं त्याच्यावर झोपायचं असतं आणि तुमच्यासोबत अजून एक जण त्याच्यामध्ये बसू शकतो. एक असं चौकोनी ते बोट टाईप असतं आणि त्याला पुढे स्पीड बोट बांधलेली असते आणि जेव्हा स्पीड बोट पुढे लवकर जाते त्याच्या मागोमाग आपण असे खेचले जातो पाण्यातून समुद्राच्या. सो आम्ही त्या बोटीवर असे पालथे झोपलो. तुमच्या हातामध्ये फारसं काही नसतं, तुम्ही लाईफ जॅकेट अर्थातच घातलेलं असतं, सो तुमच्या जीवाला वगैरे धोका नसतो. पण तुम्हाला मस्त ते दोरीला खेचून असं धरायचं असतं आणि तुमच्या आसपास तुम्ही सर्फ करताय पाण्यावर समुद्राच्या आणि एकदम स्पीडमध्ये जाताय. ती जी काही एक 15-20 सेकंदांची फिलिंग असते ना, ती सुद्धा खूप ॲड्रिनलिन रश देऊन जाते. तुम्हाला मजा येते. खूप सुंदर काहीतरी एक्सपिरियन्स केलाय असं आपल्याला वाटतं. तिथनं तुम्ही जेव्हा उतरता तेव्हा तुम्हाला हल्ल्यासारखं वाटतं, पण तुम्ही त्याच्यामुळे होता रिफ्रेश. पण अजूनही 3 राईड्स आमच्या बाकी होत्या. दुसरी राईड कोणती होती? दुसरी राईड ज्याचं नाव बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, बनाना राईड. बनाना राईड याचं नाव आहे कारण ती जी बोट असते त्याच्यावर आपल्याला बसायचं असतं, ती बनाना शेपमध्ये असते. केळं ज्याला आपण म्हणतो तशा आकाराची असते, लाल अशी असते ती, कारण समुद्रामध्ये लांबचं दिसण्यासाठी तसा रंग त्याचा असतो. आणि मग त्याच्यावर फक्त दोरी असते, एक फुग्यासारखंच ते असतं. त्याच्यावर तुम्ही बसायचं, कसं बसं दोरीला पकडायचं आणि ती तुम्हाला समुद्रामध्ये खोल नेते. आता याचे पण 2 प्रकार असतात. पहिल्या प्रकारामध्ये समुद्राच्या जवळ येऊन तुम्हाला खाली पाडलं जातं. दुसऱ्या प्रकारामध्ये समुद्राच्या आत खोल नेऊन तुम्हाला पाडलं जातं. आता तुम्ही लाईफ जॅकेट घातलं असं तुम्ही बुडत वगैरे नाहीत, पण तिथे खाली जाऊन समुद्राच्या थोडंसं खोल समुद्रात वगैरे ते एक वेगळं थ्रिल असतं. आम्ही म्हणलं थ्रिल अनुभवायचं आहे. सो आम्ही समुद्रामध्ये गेलो. बनाना राईड आत जवळजवळ 1-1.5 किलोमीटर आत जाते आणि ती अशा पद्धतीने त्या स्पीड बोटने वळवून ट्विस्ट केली जाते की तुम्ही कितीही पकडलेलं असेल तरी तुम्ही खाली कोसळता, समुद्रामध्ये पडता. आणि ते जे काही तो क्षण असतो तो पडण्याचा, तो तो लक्षात राहतो तुमच्या आयुष्यभर. ही दुसरी राईड होती. पुन्हा तुम्हाला व्यवस्थित आत किनाऱ्यावर आणलं जातं. आणि तिसरी राईड सगळ्यात अशी पीसफुल असते. तिसरी राईड अशी होती आमची, ती किनाऱ्यापासून ते एका समुद्रात ऑलरेडी असलेल्या बोटीपर्यंत होती. तिथे नेमकं झालं काय, तर काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम तिथे झाला बोटीमध्ये
आणि तिथे अर्धा तास आम्हाला समुद्रामध्येच मध्ये थांबावं लागलं. पण ते एवढं पीसफुल होतं कारण ती बोट बंद केली होती त्यांनी आणि शांतता, समुद्र आहे आसपास, किनारा दूर आहे आणि संध्याकाळची वेळ होती वगैरे असं होतं नाही का, फील जो होता तो भारीच. ते सगळं वातावरण खूप सुंदर झालेलं होतं तेव्हा. सो ते सगळं आमचं झालं. तिसरी राईडसुद्धा खूप छान अशी सक्सेसफुल झाली. चौथ्या राईडमध्ये त्या बोटीवर जायचं असतं जिथे आपण या तिसऱ्या राईडनी येतो आणि तिथे असतं पॅरासेलिंग. पॅरासेलिंगमध्ये एका बोटीला तो पॅराशूट बांधलेला असतो दोरीने आणि तिथे तुम्हाला अडकवलं जातं, ते लांब असं सोडलं जातं आणि तुम्ही जे काही हवेचा आनंद घेऊ शकता. तुम्ही हवेत असता, एकटे असता, तुमच्या आसपास शांतता असते आणि सुरुवातीला जाताना आधी भीती वाटते तुम्हाला की काय होईल वर गेल्यावर वगैरे. पण एकदा वर गेलात ना, जेव्हा तुम्ही त्या दोरीबरोबर त्या पॅराशूटसोबत वर जात असता तेव्हा तुमची भीती खालीच राहिलेली असते आणि आपण छान काहीतरी, आपलं शरीर हे हवेत आहे, हे एक फिलिंग खूप वेगळी असते, भारी असते. ती पॅरासेलिंगमध्ये मी पूर्ण अनुभवली. तुम्ही जर त्यांना काही एक्स्ट्रा पैसे दिलेले असतील ना तर ते तुम्हाला पॅरासेलिंगच्या त्या वरच्या अवस्थेतनं असं खाली बुडवतात वगैरे नाही का, ते एक वेगळं थ्रिल लोकांना आवडतं ते. तर तशा पद्धतीने या सगळ्या राईड्स, अजून बऱ्याच राईड्स असतात त्यासुद्धा तुम्ही करू शकता आणि याची मजा घेऊ शकता. मी माझा हा अनुभव सांगितला कारण माझ्यासाठी तो फार महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे. मला फार ते एन्जॉय केलं, मी ते अजूनही लक्षात ठेवलं आहे. तुम्हीसुद्धा कुठल्याही समुद्रकिनाऱ्यावर जाल ना, राईड्स थोड्याफार महाग, जास्त पैसे गेले की काही हरकत नाही, पण सेफ असतील हे एकदा पडताळणी करून नक्की अनुभवा. ओके, RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.